कलततीने सांजेला तिरप्या उन्हाच्या रेषेखाली विचारात मग्न असलेली जयू घरात गॅलरीत एकटीच होती. तिच्या सुनेचे शुभ्राचे डोहाळे जेवण आज मोठ्या थाटामाटात कोड कौतुकाने पाहुण्यारावळ्यांच्या गराड्यात यथासांग पार पडले. शुभ्रा काही दिवसासाठी तिच्या माहेरी गेली आणि घरात शांतता अगदी कोपऱ्यात ठाण मांडून राहिली. शुभ्रा म्हणजे चैतन्याचा, उत्साहाचा ओसंडता झरा आहे जणू. काही दिवस तरी तिच्याविना करमणार नाही आपल्याला. तिच्या बडबडीची कानांना सवय झाली आता. खरं तर लळाच लागलाय सुनेचा असं म्हणायला हवं. त्यावरून वृषभही कधीतरी तिला चिडवतो. म्हणतो कसा, जगातलं 8वं आश्चर्य आहे आमच्या घरात. विचारांच्या गुंत्यात अडकलेली जयू स्वतःशी हसली. मगाशी मित्रांना भेटून येतो म्हणत वृषभ घराबाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग तिचा नवरा देखील. तिच्या नवऱ्याचं काय तर रोजचंच ठरलेलं. कॉलनीतील गप्पिष्ट मित्रमंडळींसोबतीला घेणार, पाय मोकळे करायला म्हणून घरातून सटकणार आणि बागेत बाकड्यावर बसून गप्पा रंगवणार. ह्या पुरुषांचा पाय घरात जरा म्हणून टिकत नाही. पायाला भोवरा बांधून गावभर नुसते सुटणार. सांगायची काही सोय नाही. स्वतःशी पुटपुटत जड मनाने सुस्कारत जयूने घरात पडलेल्या पसाऱ्याची आवरावर सुरू केली. गेल्या महिन्याभरापासून मोठ्या हौसेने तिने वृषभ आणि शुभ्राच्या खोलीची भिंती सजवायला घेतल्या होत्या. लोबस चेहऱ्यांच्या बाळांच्या, बाळकृष्णाच्या खोडकर लीला असलेल्या माता यशोदा आणि बाळकृष्णाच्या मायालाप करणाऱ्या तसबरींनी खोलीच्या एका भिंतीवर अनोखे चैतन्य फुलले होते. जयूच्या ओसंडत्या आनंदोत्साहाला भरती आलेली पाहून डोहाळे सुनेला नाही तर तुलाच लागले असं म्हणत तिच्या नवऱ्याने तिची फिरकीही घेतली होती. ते आठवतच तिच्या ओठांवर हलकंसं हसू फुटलं. आवरावर करत ती वृषभ आणि शुभ्राच्या खोलीत आली. सजवलेल्या खोलीवरून मोठ्या कौतुकाने नजर फिरवली. ती स्वतःवरच खुश झाली. तिला वाटलं शुभ्राला पहिली मुलगी व्हावी. पहिली पेटी धनाची पेटी. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर शुभ्राने बर्फी असलेली वाटी निवडली आणि खरं तर ती आनंदून गेली. मज्जा, आनंद लुटण्याचा तो कार्यक्रमाचा एक भाग होता. वास्तवात सगळ्या काही असंच घडतं असं नाही हे माहीत असूनही ती काही क्षणापुरती हुरळून गेली. वृषभला बहीण आणि आपल्याला एकतरी लेक असावी असं तिला खूप पूर्वी वाटायचं. मात्र वृषभच्या वेळी बाळंतपणात झालेली गुंतागुंत, इच्छा असूनही तिला पुन्हा मातृत्वाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली नाही ती नाहीच. लेकीची माया आभाळा एवढी. बरं काय जयू, पुरुष काय मायेच्या बाबतीत आपले खुजेच. 3 मुलींचं मातृत्व मोठ्या दिमाखात मिरवणाऱ्या सासूबाई तिला यावरून नेहमी हिणवत. सासूबाईंच्या वृद्धापकाळी शेवटच्या दिवसात त्यांची सगळी सेवा जयू आणि तिच्या नवऱ्याने केली. आपल्या संसारात रमलेल्या 3ही मुलींनी आईकडे सादर ढुंकूनही पाहिलं नाही. मात्र आई गेली आणि तिला जाऊन 3 दिवस देखील झाले नव्हते तर 3ही बहिणींनी आईच्या कपाटाचा कप्पा तपासायला मात्र सोडला नाही. लोभ, हाव, लालसा म्हणतात ती हीच. मायेच्या तराजूत लोभ, लालसेचं पारडं जड झालं होतं. जयू फक्त पक्क झालं होतं. तिला खरं तर सासूबाईंचा राग यायचा. वाटायचं सणकन त्यांच्या तोंडावर म्हणावं. मायेला खरं तर जबाबदारी आणि कर्तव्याची जोड असावी. नाहीतर काय कामाची ती कोरडी फुकटची माया. उंटावरून शेळ्या हाकणारी माया हवी तरी कशाला. डोक्याला शीण आणणाऱ्या विचारांच्या जंजाळात अडकत जाण्याआधी जयूने स्वतःला रोखले. ती भिंतीवरचे फोटो मोठ्या उत्सुकतेने न्याहाळू लागली. मी येऊ का? अचानक कानावर आलेल्या लहान बाळाच्या बोबड्या स्वराने जयू दचकली. पाठी वळून तिने दाराकडे पाहिलं. तिथे कुणीही नव्हतं. तिने खोलीत नजर फिरवली. धडधडत्या उराने ती हॉलमध्ये आली. तिच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. काही क्षणापूर्वी आपल्याला ऐकू आलेल्या लहान बाळाचा आवाज खरा होता की आपल्याला तसा भास झाला. ती गोंधळली. तिला काही सुचेना. डोक्यावर पंखा वेगाने फिरत होता तरीही ती नखशिकांत घामाने डवरली. दारावरची बेल वाजली अन ती भानावर आली. कधीपासून बेल वाजवतोय मी? नवऱ्याचा वैतागलेला स्वर ऐकून तीसुद्धा नकळत त्यांच्यावर उखळली. किती वेळा म्हटलंय घराची एक चावी स्वतःजवळ ठेवत जा म्हणून, पण घरात माझं ऐकतंय कोण? नवराही जयूच्या ह्या प्रतिहल्ल्याने चमकला. लहान बाळाचा आवाज खरा होता की भास ह्या विचारांच्या गुंत्यात रात्रभर तिला झोप लागली नाही. झाला असेल आपल्याला एखाद्या वेळेस भास. शुभ्रा आणि वृषभच्या नव्याने घरी येणाऱ्या बाळाचा विचार सतत डोक्यात सुरू असतो. त्यामुळे असेल बहुतेक. काही दिवसांनी रोजच्या कामाच्या धबडग्यात ती तो प्रसंग विसरली. मात्र एके दिवशी जे घडले त्या घटनेने तिची झोप जवळजवळ कायमचीच उडाली. त्या सुस्तावलेल्या दुपारी जयू घरी एकटीच होती. ती अंमळ पलंगावरून पडून होती.
जरा कुठे तिच्या पापण्या जडावतात तोच तेवढ्यात घराच्या मुख्य दारावर कुणीतरी थाप मारल्याचा, कडी वाजवल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. ती वैतागत बाहेर आली. तिने दार उघडले, मात्र बाहेर कोणी नव्हते. पुन्हा एकदा भास. ती दरवाजा बंद करत होती तेवढ्यात पुन्हा एकदा तोच बोबड्या बोलीतला लहान बाळासारखा स्वर तिच्या कानावर पडला. मी येऊ का? कोण आहे तिथे? कोणाला यायचं आहे माझ्या घरी? ती जोराने ओरडली. तिचं कपाळ घामाने थपथपले. असले कसले विचित्र भ्रम होऊ लागलेत आपल्याला. भ्रमाच्या दुनियेतला वेडाचा एखादा प्रकार असू शकेल का हा? नाही, अशी कशी वेडी होईन मी? एवढ्या दुबळ्या मनाची मी नाही आहे. अचानक अंगावर पडलेले एखादे झुरळ झटकून द्यावे तसे तिने त्या विचारांना झटकन स्वतःला बजावलं. जिन्यावरून पळत जाणाऱ्या चिमुकल्या पावलांचा आवाज तिला आला. आवाजाच्या दिशेने ती धावली. त्या चिमुकल्या पायात पैंजण असावे कदाचित. पैंजणांचा छुमछुम आवाज ती घुमू लागला. तिला वाटलं सोसायटीत घरकामाला येणाऱ्या एखाद्या बाईचं लहान बाळ बाहेर खेळत असावं आणि आपल्या खोडकर बाळलीलांनी तिला सतावत असावं. मात्र भर दुपारी इमारतीत कुणीही आसपास दिसत नव्हतं. ती जिन्यावरून उतरू लागली. खाली वर कुठेही कोणी तिला दिसेना. ना एखादे लहान बाळ, ना एखाद्या मोठे माणूस. तर मग लहान बाळाच्या बोबड्या स्वरात कोण तिला प्रश्न विचारतंय? कुणी मस्करी करतंय की कुणी सतावतंय आपल्याला? कोण असू शकेल? ती थकून जिन्यावर बसली. तिचं डोकं चक्रावलं. सर्वांग थरथरू लागलं. ती पदराने कपाळ पुसू लागली. पदर सारखा करत होती तेवढ्यातच जिन्याखाली तिची नजर गेली आणि गाड्यासारखी अमानवीय आकृती पैंजणांचा छुमछुम आवाज करत तिच्या दिशेने येऊ लागली. मी येऊ का? पुन्हा तोच प्रश्न विचारणारी आणि खदखदा हसणारी ती लहान बाळाची विकृती, अमानवीय आकृती आपल्याकडे झेपावत आहे हे पाहून तिची जागच्या जागी शुद्ध हरपली. तिने डोळे उघडले तेव्हा ती घरात पलंगावर होती. आता बरं वाटतंय का जयू? नवऱ्याच्या आश्वासक प्रेमळ शब्दांनी तिला हुंदका फुटला. जिन्यावर कुणीतरी होतं, लहान बाळासारखं. मी पाहिलं माझ्या डोळ्याने. ती रडू लागली. शांत हो आई, भास झाला असेल तुला. त्या भयकथा वाचायच्या बंद कर पहिल्यांदा. एकतर दिवसभर एकटीच घरात असतेस, त्यात तुझ्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असणार. वृषभ तिला समजावू लागला. विश्वास ठेव रे माझ्यावर. लहान बाळाची आकृती होती रे. मला सारखं प्रश्न विचारत होतं, मी येऊ का असं. तुझ्या डोक्यात सतत बाळाचे जे विचार सुरू आहेत ना ते मला माहीत आहेत. नातवंडांच्या आगमनाचा इतका अतिरेकी उत्साह तुझ्यात संचारलाय ना की सांगायला नको. मग असे भास होणारच तुला. कोसळणाऱ्या धबधब्यासारखा नवरा हसू लागला. यावेळी थट्टा नको रवी. बाळ सामान्य दिसलं असतं तर ठीक होतं, पण जी आकृती मला दिसली ती घाणेरडी, विकृत, अमानवीय अशी होती. भविष्यात कसल्या तरी अशुभाची चाहूल तर नाही आहे नाही? तिचे डोळे भीतीने विस्पारले. जयूच्या तोंडून हे ऐकल्यावर मात्र बाप लेक दोघेही चमकले. असं काही नसतं आई, अंधश्रद्धा आहेत. या धारपांच्या भयकथा वाचायच्या सोड आधी आणि दाभोळकर, नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचत जा यापुढे. म्हणजे असे विचित्र भास तुला कधी होणार नाहीत. आईची समजूत घालत वृषभ म्हणाला. घरात अशी एकटीच नको राहायला. तिने लगेचच योग वर्गाला जायला सुरुवात केली. घराजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत विनामोबदला 2 तासासाठी क्लास वर्ग घेण्यास सुरुवात केली. मेंदूला झिंझिण्या आणणाऱ्या विचारांच्या वावटळीत अडकण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी तिने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली. सगळं काही सुरळीत घडतंय असं वाटतच होतं, तर अचानक एके रात्री जयूसोबत जे घडलं ते पाहून तिचा नवरा आणि लेक दोघेही मुळासकट हादरले. त्या रात्री जयू शांत झोपली होती आणि मध्यरात्री अचानक अंगावरून थंड वारं गेल्यासारखं झालं आणि ती रात्री झोपेतून खडबडून जागी झाली. रस्त्यावर असलेल्या खांब्यावरच्या दिव्याचा अंधुक उजेड खोलीत पसरला होता. खिडकीच्या काचेवर तिला हालचाल जाणवली. ती अंथरुणातून उठली. बाजूला रवी पुतळ्यागत झोपला होता. खिडकीजवळ जात तिने पडदा बाजूला सारला आणि अचानक एक आकृती खिडकीजवळ सरकत पुढे आली. ती मागे सरकली. तिने विचारांवर स्वतःवर ताबा मिळवला. ती डोळे टवकारून त्या आकृतीला न्याहाळू लागली. आज त्या आकृतीला आकार होता, चेहरा होता, 1.5-2 वर्षाच्या बाळासारखा. त्या बाळाच्या पायात पैंजण होते, छुमछुम वाजणारे. ती त्या आकृतीचा अस्पष्ट चेहरा निरखू लागली. त्या बाळाचा चेहरा हळूहळू तिच्या नजरेसमोर स्पष्ट होत गेला आणि तिला काहीतरी आठवलं, जे हळूहळू विस्मरणात जाऊ पाहत होतं. ते बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं. ती दचकून मागे सरकली. इतके दिवस तू छळतेस तर मला, जयू घाबरून ओरडली.
अचानक तिच्या मानेला थंड स्पर्श झाला. शहारून ती पाठीमागे वळली. "अन मी येऊ का?" असं विचित्र आवाजात म्हणत ती विकृत अमानवीय वाटणारी लहान बाळाची आकृती तिच्यासमोर खदखदा हसू लागली. त्या आकृतीला एक विचित्र दर्प होता, कुजलेला, नाकाला न सोसणारा. एक किंकाळी फोडून जयू खाली जमिनीवर कोसळली. इस्पितळाच्या बेडवर सावरून बसलेल्या जयूचं वय अचानक 10 वर्षांनी वाढल्यासारखं वाटत होतं. डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटली होती. आदल्या रात्री एकाएकी रक्तदाब वाढल्याने खाली जमिनीवर कोसळलेल्या जयूला पहाटे इस्पितळात भरती केले होतं. "रवी, ती पुन्हा माझ्या आयुष्यात आले. तिने पुन्हा छळ मांडलाय माझा." तोंड हातच्या ओंजळीत धरून जयू रडू लागली. "कोण परत आलंय? सांग, कोण छळतंय तुला?" रवीने तिचे हात आपल्या हातात घेतले. "तीच, आठवलं, मीना अक्का." मीना अक्का नाव होतं तिचं. "कोण मीना अक्का?" "जिने बाबांवर, आमच्या संपूर्ण घरावर करणी केली होती." "जयू, शांत हो जरा. हे काय करणीचं नवीनच खूळ तुझ्या डोक्यात आलंय. उद्या आपण मानसरोग तज्ज्ञांना भेटतोय. तुला जो मानसिक त्रास होतोय त्यावर इलाज आपण करायला हवा. चांगली शिकली सवरली आहेस तू. परिस्थिती लक्षात घे. तुम्हाला वेडी वाटतेय का मी? मला काहीच उपचार नकोत. मला माहिती आहे सगळं. मी उद्या चिंचणीला जातेय. कुणीही नाही राहत आता तुझं चिंचणीला. मग काय करणार आहेस तू तिथे जाऊन? कुणीही नसलं तरी माहेर आहे माझं तिथे. रेंगाळणाऱ्या भूतकाळातल्या कडूगोड आठवणी आहेत त्या गावात. घर आहे, शेती आहे, शेतात घर आहे. आजूबाजूला लहानसं गावदेवीचं मंदिर आहे, जिथे जवळच एक लहानसं तळंसुद्धा आहे. तळ्याशेजारी जांभळाचं झाड आहे. त्यावर लटकलेले जिभेला लालूच दाखवणारे लाल काळ्या जांभळाचे झुंबर. भूतकाळातल्या आठवणींनी ती दबके हुंदके देत भडाभडा बोलू लागली. घरी परतल्यावर वृषभ आणि रवी नको नको म्हणत असताना देखील ती चिंचणीला जाण्यास निघाली. तिची सध्याची मानसिक स्थिती पाहता तिला एकटीला जाऊ देणं योग्य नव्हतं. शेवटी तिने नकार देऊनही रवी तिच्यासोबत निघाला. ती चिंचणीला पोहोचली. तिचं गावातलं घर मोडकळीस आलं होतं. बऱ्याच वर्षात घराची डागडुजी झाली नव्हती. तिने घराचे दार उघडले आणि आत येत तिने मोकळा श्वास घेतला. कितीतरी कडूगोड आठवणी त्या घरातल्या कोपऱ्यात दडलेल्या होत्या. तिचा लहान भाऊ संतोष, तो सुद्धा परदेशात स्थायिक झाला होता. कधीतरी 1-2 वर्षातून तो गावात एखादी फेरी मारत असे. घर दुरुस्त करायला हवं, तिने मनाशी ठरवलं. दुपार सुरू झाली होती. जून महिन्याची सुरुवात झालेली. पावसाची सर मघाशीच येऊन गेलेली. रवीचा हात तिच्या खांद्यावर हलकेच टाकलेला. ती रवीच्या सोबतीने शेताचा रस्ता चालू लागली. रस्ता जवळजवळ निर्मनुष्य. ओलसर पोपडे निघालेल्या मातीच्या रस्त्यावरून चालताना तिने आजूबाजूला नजर फिरवली. दुतर्फा झाडांवर हिरवा तजेला चढलेला. पानांच्या मुठीत उरले सुरले ओघळून जाणारे टपटपणारे पावसाचे मोती. सोनमोहराची पुढे आलेली एकच फांदी पिवळ्या धम्मक फुलांनी डवरलेली. उग्र मोहक. मुख्य रस्त्यावरून वळताना तिला गहीर निळे आभाळ दिसले, पुसलेल्या काचेसारखे, अगदी स्वच्छ. असं समोर पाहिलं की घरामागच्या टेकडीवरून खाली उतरणारा लाल लाल रस्ता, पायघडी पसरल्यासारखा. उजव्या बाजूला गावदेवीचं लहानसं मंदिर. घरापासून थोड्याशा अंतरावर लहानसं एक शेततळं, चिरेबंदी. त्या तळाच्या जवळ बंधावर आपली मूळ घट्ट रोवून ताठाने उभी असलेली जांभूळ. आभाळाला झोकोडणारी, जिभेला लालूच दाखवणारे, तिच्या फांद्यावर लगडलेले काळ्या टपोऱ्या जांभळाचे घोस लहानपणी तिला एखाद्या राजमहालात टांगलेल्या झुंबरासारखे भासत. ती शेतात आली. लांबूनच तिला शेतातले घर दिसले. मंगलोरी कौलांचे लहान खुरे घर तिचे खरं तर आवडते होते, मात्र त्या घराच्या स्मृती दुःखद होत्या, तिच्या बालमनाला विंचवाच्या दंशासारख्या वेदना देणाऱ्या. मीनाक्काचा चेहरा आता जयूला जसाच्या तसा आठवत नाही. खूप वर्ष झाली तिला पाहून. एकदम समोर आली तर जयू तिला ओळखणार नाही, कदाचित सांगता येत नाही, ओळखेलही. ती जांभळीच्या झाडाखालून चालू लागली. आत्ताही ती जांभूळ काळ्या नक्षत्रांचे लेणं अंगावर लेऊन उभी होती, मात्र अनेक पावसाळे झालेली जांभूळ पाठीत जराशी वाकली होती. संभाव्य वादळ वाऱ्याच्या भीतीने, संचित मुद्रेने, आगतिकपणे. काही जांभळे खाली जमिनीवर पडली होती, काही पिचलेली, काही चिरडलेली. जयू जांभळीखाली बसली. जमिनीवरची जांभळे वेचू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आगतिकतेने.
रवीने जाणलं होतं की भूतकाळातील एखादी दुःखद घटना जयूच्या मनावर कायमची कोरली गेली. काहीतरी घडलंय ज्याचा त्रास तिला आता वर्तमानात होतोय. मीनाक्का कोण होती जयू? तुझा काय संबंध तिच्याशी? रवीने प्रश्न विचारला. तिने मान वर केली. तिचे डोळे भरून आले. भूतकाळातील वाईट आठवणींची भूते तिच्यासमोर फेर धरून नाचू लागली. एक नंबरची दुष्टबाई होती ती. तिने माझ्या बाबांना आपल्या कह्यात केलं होतं. सगळ्यांपासून दूर केलं. आमचे सगळे पैसे, दागिने, शेतजमीन सगळं हडपलं होतं तिने. तिला आठवू लागलं. तालुक्याच्या गावी महालक्ष्मीचं मोठं देऊळ होतं. दरवर्षी चैत्रात तिथे मोठी जत्रा भरायची. तिचे वडील घरातल्या सगळ्यांना मोठ्या हौसेने जत्रा फिरवून आणत. मात्र एक वर्षी जरा वेगळं घडलं. जयू 6-7 वर्षांची असावी. जत्रेला एकटेच गेलेले तिचे वडील तिथे भेटलेल्या मीनाक्काला गावात घेऊन आले. तिच्याशी त्यांनी महालक्ष्मीच्या मंदिरात बेकायदेशीर लग्न केलं. नवऱ्याने केलेल्या विश्वासघाताने, फसवणुकीने जयूच्या आईला मोठा धक्का बसला. आईच्या प्रेमाशी, एकनिष्ठेची जयूच्या वडिलांनी प्रतारणा केली होती. माफ न करता येण्यासारखा गुन्हा त्यांच्या हातून घडला होता. जर ती बाजारबसवी स्त्री ह्या घराच्या पायरी चढली तर माझ्या चितेला तुम्हाला अग्नी द्यावा लागेल, असं म्हणत तिने तिच्या भातातले शेवटचे अस्त्र काढले. आणि मग वडिलांनी मीनाक्काची रवानगी शेतातल्या घरात केली. घरातले पैसे, दागिने मीनाक्काच्या अंगावर झळकू लागले. आपल्या शेतात, शेतघरात जाणं आपल्यासाठी चोरी ठरू लागली. जयूचे वडील संमोहित झाल्यासारखे भारावून मीनाक्काच्या अंमलाखाली जाऊ लागले. सारं गाव जयूच्या घरची परिस्थिती पाहून हळहळले. म्हणे जयूच्या घरावर, तिच्या वडिलांवर मीनाक्काने करणी केली. जादूटोणा करून तिच्या वडिलांना वश करून घेतले. जयूला त्या वयात काही फारसं कळत नव्हतं, पण तिचं घरच फिरू लागलं होतं. घराचा आधारस्तंभ असलेली आई आतल्या आत खंगू लागली. घरातील शांतता, सुबत्ता बिघडू लागली. हे सारं अजाणत्या जयूच्या लक्षात येऊ लागलं. तिला तो दिवस अजून आठवतो. आपल्या बालमैत्रिणीसोबत ती शेतातल्या जांभळीखाली खालची काळी टपोरी जांभळे वेचण्यात मग्न होती. तेव्हा त्या दुष्ट मीनाक्काने येऊन तिथे सगळ्या पोरींना दम भरून पुन्हा तिथे पाय ठेवण्यास सक्त मनाई केली. त्यांच्या ओटीतले सगळी जांभळे तिने फेकून चिरडून टाकली. जयूला खूप रडू फुटलं होतं त्यावेळी. तिला ओरडावंसं वाटलं. हे माझं शेत आहे, ही जांभूळ माझी आहे, तूच आले इथे उपरी आहेस तू, चल चालू लाग इथून. पण ती हतबल झाली होती. तो प्रसंग तिच्या मनावर कायम कोरला गेला. त्यानंतर दुखावलेल्या लहानग्या जयूने बऱ्याच महिन्यात, कदाचित 1-1.5 वर्ष तरी शेताचं तोंड देखील पाहिलं नाही. मात्र मीनाक्काची नजर चुकवून ती शेतात घुसली. तिला जे दिसलं ते पाहून बाल नजरेला नवल वाटलं. मीनाक्काच्या कडेवर एक लहान बाळ होतं. तिला घराच्या ओट्यावर तिचे बाबा दिसले. त्यांनी मीनाक्काकडून त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं. प्रेमाने त्या बाळाच्या गालावर आपले ओठ टेकवत त्या बाळाचे लाड करू लागले. ते लहानसं बाळ त्या बोबड्या शब्दात बाबा बाबा म्हणत होतं. तिला धक्का बसला. ती धावत घरी गेली. मात्र जे पाहिलं ते आईला सांगण्याची हिंमत झाली नाही. तिने ते दृश्य आपल्या डोळ्यात अश्रूंसोबत जिरवलं. त्यात अजून एक भर एका प्रसंगाने घातली. शाळेत बाईंनी नाचाचा कार्यक्रम बसवला. त्यावेळी ती 5वीत होती. त्यासाठी तिला पैंजण हवे. तिने तिच्या वडिलांकडचे घाबरत पैंजणांची मागणी केली, तर त्यांनी चक्क त्याकडे दुर्लक्ष केले. आगतिक झालेल्या जयूला पैंजण नव्हते म्हणून बाईंनी नाचाच्या कार्यक्रमातून काढून दुसऱ्या मुलीच्या वर्णी तिच्या जागी लावली. ती खूप दुखावली. तिला आपल्या वडिलांचा खूप राग आला. मात्र आतल्या आत गिळून पोटात पसवून टाकायची कला अजाणत्या वयात तिला जमू लागली होती. शेताच्या तळ्याच्या गावदेवीच्या मंदिराच्या ओढीने ती लपून छपून तिथे जायची. एके दिवशी घराकडे लपून पाहत असताना ओट्यावर तिचे बाबा त्या लहान बाळासोबत खेळत असलेले दिसले. बाळाच्या पायात चांदीचे पैंजण होते. बाळ ओट्यावर दुडकी चालीने तुरतुर धावत होते. धावताना पैंजणातून निघणाऱ्या छुमछुम आवाजाची त्याला गंमत वाटत होती. ते अजूनच उत्साहाने बागडत होते. जयूचे बाबा आणि मीनाक्का मोठ्या कौतुकाने बाळाला खेळवत होते. ते पाहून जयूचा इवलासा जीव ईर्षेने करपून गेला. तिच्या त्या इवल्याशा मेंदूत काहीतरी पक्क ठरवलं. जयूने शेतातल्या घरात पाळत ठेवली. एके दिवशी संधी साधत ओट्यावर एकट्याच खेळत बसलेल्या लहान बाळाला तिने आवाज न करता गपचूप उचलून घेतलं. बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं. मीनाक्का कामात गुंतली होती. तिचं लक्ष नाही हे पाहून जयू बाळाला घेऊन लांब जांभळीखाली आली. बाळ तिच्यासोबत खेळू लागलं. तिने पायातले पैंजण काढण्यास सुरुवात केली. एक पैंजण निघाले. दुसरे काढत असताना बाळ अचानक रडू लागलं. जयूची भीतीने गाळण उडाली. मीनाक्काचा उग्र चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. बाळाचा आवाज मीनाक्काला ऐकू जाऊ नये म्हणून तिने
बाळाला तळ्याजवळ ठेवले आणि बाळाचे एक पैंजण घेऊन तिने घराकडे धूम ठोकली. ते पैंजण तिने कागदाच्या पुडीत बांधून देवघरात कोनाड्यात लपवून ठेवले. तिने या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. दुसऱ्या दिवशी तिला भयंकर बातमी कळली. शेजारच्या हेमा काकू सांगत आल्या की मीनाक्काचे बाळ तळ्यात पडून बुडाले. बघ रत्ना, देवीची करणी ही अशी असते, इथेच करा आणि इथेच भरा. पापांचा घडा शेवटी भरलाच, असं आईला म्हणत त्या उठून गेल्या. आई निर्विकार होती. लहान बाळाच्या मृत्यूने जयू घाबरली. तिनेच त्या बाळाला तळ्याजवळ सोडले. पण तिच्या अजाणत्या वयाला संभाव्य धोक्याची कल्पना आली नाही. तिला भीती वाटू लागली. तिने ते गुपित आपल्या मनात बंदिस्त केले. पाण्यात बुडून फुगलेल्या बाळाचे निर्जीव कलेवर पाहून मीनाक्का जागीच बेशुद्ध झाली. आपल्या बाळाच्या अशा अचानक जाण्याने मीनाक्का पिसाळली. तिच्या डोक्यावर परिणाम झाला. अचानक ओढावलेल्या संकटाने जयूचे वडीलही सैरभैर झाले. काही दिवसांनी वेडाच्या भरात मीनाक्का घर गाव सोडून निघून गेली. कुणी म्हणायचं महालक्ष्मीच्या जत्रेत मीनाक्का भीक मागते, तर कुणी म्हणायचं हायवेवर तिला ट्रकने उडवलं. तिच्याबद्दल नंतर काहीही खबरबात कोणाला लागली नाही. मीनाक्का गेल्यावर वडील घरी परतले. मात्र आईने त्यांना मनोमन बहिष्कृत केले होते. वर्षामागून वर्ष उलटत गेली. काळाच्या ओघात ती दुर्दैवी घटना जयूच्या विस्मरणात जाऊ लागली. आणि आता अचानक इतक्या वर्षानंतर अशा भयंकर रीतीने मीनाक्का आणि तिच्या बाळाने जयूच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रवेश केला होता. बाळाचं एक पैंजण आता मिळू शकेल का जयू? रवीच्या प्रश्नाने ती भानावर आली. तिने गावातील घरी जाऊन देवघरातला कोनाडा तपासला. एका कागदाची जीर्ण पुडी तिला सापडली. त्यात काळे पडलेले एक पैंजण होते. तिला हुंदका आवरता आला नाही. भूतकाळाच्या अजाणत्या वयात नकळत घडलेलं चुकीचं शल्य तुझ्या सोप्त मनानं अजूनही दडवून आहे जयू. तू ते पैंजण तळ्यात टाक. माफी माग त्या बाळाची. जे काहीही दोष नसताना मृत्यू पावलं त्याची माफी माग मीनाक्काची. जरी तुला आणि तुझ्या कुटुंबाला तिने त्रास दिला असेल तरीही तुझ्यासारखी ती एक आई होती. तिच्यातल्या आईची माफी माग. जा जयू, रवीने तिला समजून घेतलं. तुला माझ्या घरी यायचं आहे तर ये बाळा. तुझे स्वागत आहे माझ्या घरी. तुझ्या आगमनाने माझं घर आनंदाने सुखाने भरू दे. असे म्हणत जयूने ते पैंजण तळ्यात अर्पण केले. बाळाची मीनाक्काची मनापासून माफी मागितली. त्यावेळी तिला अश्रू रोखणं कठीण गेलं. जयू आपल्या घरी परतली. तिने मानसरोग तज्ज्ञांकडून समुपदेशन घेतले. काही दिवसाने शुभ्राने एक गोंडस लेकीस जन्म दिला. नातीच्या आगमनाने जयूच्या घरातला हरवलेला आनंद नव्याने परतून आला. आणि अचानक एके दिवशी मी येऊ का? किचनमध्ये पाठमोरी उभी असलेल्या जयू बोबड्या स्वरातल्या लहान बाळाच्या बोलाने, पैंजणांच्या छमछुम आवाजाने जराशी दचकली. शहारून तिने मागे वळून पाहिलं. ये राणी ये, असे म्हणत तिच्याकडे गोड पाहून हसणाऱ्या, नव्यानेच बोलू पाहणाऱ्या नातीला आपल्या मिठीत घेण्यासाठी जयूने आपले दोन्ही हात फैलावले. दिवसेंदिवस चंद्राच्या कोरीसारखी जयूची नात वाढत होती. मोठ्या हौसेने जयूने तिच्यासाठी पैंजण आणले होते. दुडदुडणाऱ्या धावणाऱ्या नातीच्या पायातल्या पैंजणांच्या छुमछुम आवाजाने, तिच्या बोबड्या बोलांनी जयूच्या कटू भूतकाळी स्मृती हळूहळू विस्मृतीच्या वाटेवर गाडल्या जाऊ लागल्या. जयूच्या अंतर्मनात खोलवर काट्यासारखे रुतलेले शल्य आता नाहीसे होऊन पाहत होते.